प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात। पहिले दोन सामने एकतर्फी झाल्यानंतर तिसरा सामना रंगलेला असा मॅच। डाऊन द ग्राउंड पहिला चेंडू समोर खेळलाय, मिड ऑफला बीट करणारा चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात। आणि समोरच्या दिशेने खेळलायत, मिड ऑफ थोडंसं वाईड होता जर पाहिलं तर, आता थोडंसं फाईन ठेवण्यात आलेलं आहे। किरण आणि विपुल या वेळेला नाकू टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाला स्क्वेलेक्सच्या दिशेनं जेव्हा जबरदस्त फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण किरण आणि विपुल ही जोडी मैदानावरती आणि तोसी पहिल्या षटकात जातोय। एक प्राइज आलेला आहे बरोबर। आता मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एसटीएफच्या भूमिकेमध्ये अमित पाटे अर्थात नाना बघतोय, त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज आले। विकेट किपरला जे आहेत ना त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज आले। त्यांनी जर झेल टिपला म्हणजे झेल टिपला नाही टिपला तरी चालेल, पण डाईव्ह मारली तरी आसिफ शेख यांच्याकडनं 1000 रुपये आहेत। बघा काय बक्षीस लागले नाना, तुमच्यासाठी वेगळं बक्षीस लागले। थोडासा स्माईल आहे, त्यांना सांगितलं कंडिशन नाही आहे, झेल टिपा अगर नका टोकू, फक्त डाईव्ह मारा। टर्म्स अँड कंडिशन त्यांना दिलेले आहेत, अटी आणि शर्ती लागू आहेत। अकोटब्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ पूल केला, चेंडू झाला मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये पाठला केला जातोय, तोपर्यंत जाईल चेंडू सीमारेषा पार, चौकार। एक एक रन काढले, त्याच्यानंतर चौकार देखील आलाय, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे। एक दोन चौकार किरणच्या बॅटमधनं, एक विपुल नॉन स्ट्राईक एंडला आहेत। आकुटप्याचा चेंडू तर आकुटप्याचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत सीमारेषा पार। तौसिफच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण झाले, आता पुढे सरसावून सेट डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ सरळ बॅटने खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार। थोडासा शाकाहारीवाला पण दिवस आहे। या तीन चौकार या षटकामध्ये, तीन चौकार, 14 धावा धापलकावरती आहेत। अजून एक आकोटप्याचा चेंडू, मला की थोडेसे नाराज आहेत की बॅटच्या मधोमध आला नाहीयेत। मिड विकेटला, डीप मिड विकेटला फील्ड केल्या गेले, एक धाव या चेंडूवरती पूर्ण। पहिल्या षटकामध्ये दोन गोष्टी पाहिल्या, एक तर रन तर पाहिले आपण, 3 चौकार आणि 3 सिंगल, 3 चौकार 3 सिंगल, स्कोर झालाय तो 15, 15 धावा धापलकावरती आहेत। याच्या नंतर होणारा मॅच दोन विजेते संघ खेळणार आहेत, मॅच नंबर 1, मॅच नंबर 3। याचा अर्थ 48 हिट आणि 48 स्ट्रायकर हे दोन संघ यानंतर खेळतील। दोन्ही टीमने लक्षात घ्या, यानंतरचा होणारा मॅच दोन विनर मधली लढाई असणार आहे। 48 हिट ज्यानं पहिला सामना जिंकला होता, 48 स्ट्रायकर ज्यानं तिसरा सामना जिंकलाय, त्याच्या या दोन संघादरम्यान होईल यानंतरचा सामना। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती येते 15-15।
बॉलर नेम कैलास किणी. बरोबर त्यांच्या टी शर्टच्या पाठीमागे डबल के लिहिला आहे, के के. आणि टीम काय सांगते माहितीये का, कैलास भाऊ तू की फॅक्टर आहेस, महत्वाचा खेळाडू आहेत, हे महत्वाचं षटक आहेत. पण समोर देखील के आहे, किरण आहे, विपुल आहे, के समोर पण आहेत. के वर्सेस के, की फॅक्टर या मैदानातला, के वर्सेस के. अकोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र आले. या क्षेत्रामध्ये भरपूर फटके खेळले होते. अकोटाप्याचा चेंडू होते, शॉटॉन पूलचा चौकार आपण पाहिला होता जो किरणच्या बॅटमधनं. या मागच्या चेंडूवरती सिंगल रन, स्कोर 16 धावा धापलकावरती आहेत. आरटीओ प्रीमियर लीग अर्थात परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना MH48 वसई आयोजित आरटीओ प्रीमियर लीग पर्व 5. हा चौथा सामना आहे आजच्या दिवसातील, हा 4th मॅच, चौथा सामना. विपुल मागे आले, थोडेसे टाच्यावरती आले, प्रकार करायचा होता चेंडूला. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळले, पाठलाग करताय 2 क्षेत्ररक्षक, पोचतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण या चेंडूवरती. 18 रन ऑन बोर्ड, 18 धावा धापलकावरती आहेत. आज 13 सामन्याचं शेड्यूल आहे. आज सकाळी थोडंसं उशिरा सामन्याला सुरुवात झाली, जवळपास 1 तासाचा अवधी जातो एका सामन्यासाठी. त्याच्यामुळे या गोष्टी देखील कॅल्क्युलेट होतील, या गोष्टी देखील लक्षात ठेवल्या जातील. मग 13 मॅचसाठी 13 तास लागतील की काय. पडला थोडासा आत आलाय चेंडू, ते आढळलाय आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. आता काही काळांमध्ये चर्चा चालली बाबा 13 सामन्यासाठी 13 तास लागले, 14 तास लागले, ठीक आहे, फक्त 15वा तास लागून देऊ नका, नाही तर मग घड्याळात 12 वाजून जातील. मग भरपूर काही असतं, म्हणजे ट्रेन्स बंद होतात, काही येण्या जाण्याची साधनंही कमी थोडीशी होतात. व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे ते होऊ नये याची काळजी घ्या. एक आयोजक समितीचा प्रयत्न राहणार आहे. आरटीओ प्रीमियर लीग 10 वाजण्याच्या सुमारास कदाचित ही स्पर्धा जर आपण पूर्ण करू शकलो रात्री, तर सर्वांना घरी जाण्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल, उपलब्ध वेळ असणार आहे. 10 वाजता जरी सामने संपले त्यानंतर बक्षीस समारंभ बाकीच्या गोष्टी देखील असतात, अर्धा पाऊण तास तिथे देखील जातो. म्हणून सांगतो की वेळ जास्त जाऊन देऊ नका. खेळ खेळत राहा, फक्त वेळ जाणार नाही याच्या खेळामध्ये, याची काळजी तुम्ही घ्या. दोन क्षेत्ररक्षक बरोबर डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग समोर खेळलाय. जसा तुम्ही लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मध्ये आला तसं फलंदाजी ताकद आहे या क्षेत्रामध्ये. त्यांनी 2 चौकार ठोकल्यात, हा 3रा चौकार डाऊन द ग्राउंड चौकार. चेंडू तो कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक तर काम आपण पाहिलं किरणचं की ज्यावेळेला चौकार ठोकतात त्यानंतर ते स्ट्राईक रोटेट करतात, एका बाजूला थांबत नाहीयेत. तेही गरजेचं असतं, कारण स्वतःला उसंत मिळणं ते आवश्यक आहे, स्वतःला विचार करण्यासाठी वेळ मिळणं गरजेचं आहे. नाही तर काही फलंदाज असतात फक्त मारत 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 फटका खेळतात, मग वेळ मिळत नाही. थोडासा नॉन सेकंडला उभं राहून खेळाला जज लीग. फक्त वेळ जास्त जातोय, 5 षटकांसाठी 20 मिनिटं पुरेशी आहेत. 22 मिनिटं देखील कदाचित पुरेशी असावले, पण जर 30 मिनिटं लागली, 35 मिनिटं लागली तर आजचा शेड्यूल पूर्ण करण्यामध्ये वेळ थोडीशी कमी पडू शकेल. म्हणजे कमी पडणार नाही तर वेळ वाढली जाईल. मग त्यानंतर 3रं षटक हाताळण्यासाठी तौसिफ, स्ट्रायकरला विपुल. धावा धापलकावरती येत्या 26. क्षेत्राची रचना वारंवार बदलली जात आहेत. बरोबर एस्टनच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन, यांना थोडंसं फाईन करण्यात आलेलं आहे. 2 समोर क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफ जो एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि एक मिड ऑन.
ऑफस्टम्पच्या बाहेर कट करायचा प्रयत्न, डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तौसिफ भाई कहते भाई गेंद हात में मत रखिए, चेंडू हातामध्ये ठेवू नका, जसा चेंडू येईल तसा थ्रो करा. हातामध्ये ठेवला ना तर हातामध्ये चेंडू लगेच असताना हातोहात धाव पूर्ण करतील हे दोन्ही फलंदाज. कारण दोन्ही फलंदाजाचा इंटेंट क्लिअर आहे. इंटेंट क्लिअर आहे की आपल्याला किती धावफलक उभारायचं आहे. आणि या किरणच्या बॅटिंगचा इंटेंटही पाहिलाय, कंटेनही पाहिलाय. काही जण सांगता बाबा कंटेनर जसं असतं ना तसं कंटेनर आहेत, ते कंटे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा इंटेंटही आहेत. आणि या कंटे या नावाने सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व आहेत किरण कंटे. क्षेत्राची रचना आता शॉर्ट मिड ऑफ लाईक फिल्डर लावलाय, वेगळं थोडंसं आगलं वेगळं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं क्षेत्ररक्षण फार कमी अभावानं पाहायला मिळतं. तौसिफ पंचाच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट समारा. फिल्डिंग त्याचसाठी लावली होती भाई, जाल बिछाया गया था. फिल्डिंग त्याच करता मार लावली होती. आणि अमित पाध्ये सर तिथे धावत धावत गेले होते का त्यांना माहिती आहे डाईस लगावली तर बक्षीस आहे 1000 रुपये. त्याकरता ते देखील गेले होते धावत धावत. आसिफ शेख यांच्याकडनं ते प्राइज आहे, खास करून अमित पाध्ये यांना आपण बरोबर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघतोय. आता ते पण संधी शोधणार का कधी एकदा डाईस लागतो. फलंदाज ड्राईव्ह मारणार, विकेट किपर डाईस लगावणार. पुन्हा एकदा संधी आली होती डाईव्ह मारण्याची, पण थोडासा लांब होता. आता ती डाईव्ह मारावी की न मारावी या विचारामध्ये होते. लेग बाईचा इशारा, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तर मागच्या वर्षाचा एक सीन नक्की नानांना देखील आठवतोय, कारण जेव्हा मॅच अगदी फसली होती त्या फसलेल्या मॅचला अलगद त्यांनी बाहेर काढलं होतं. चौथ्या पर्वामध्ये सगळेजण त्यांच्याकडे आशेने बघत होते. त्यावेळेला ते एक मॅच अशी होती, फसलेली मॅच अगदी अलगद त्यांनी बाहेर काढली होती. हा वेगवान, थोडंसं वेगवान चेंडू हाताळता पहिलं षटक होतं तर कदाचित आखोटपेची गोलंदाजी केली गेली होती. ते धावबाद करण्याची संधी जरूर आहे. परतावा लागले ते किरणला, धावाच्या स्वरूपात गडी बाद. पहिला विकेट, पहिला गडी धावाच्या स्वरूपात बाद. त्या क्षेत्ररक्षकाचा आणि त्यावेळेला कॉलिंग थोडीशी कदाचित कमी पडली. जुनेद शेख क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येतात. दोन टीम 48 हिट ज्यानं पहिला सामना जिंकलाय आणि 48 स्ट्रायकर ज्यानं तिसरा सामना जिंकलाय, असे दोन संघ टॉससाठी येतील. संघमालक जर आपण पाहिलं तर मेंटॉरची भूमिका देखील महत्त्वाची राहिली आहे या स्पर्धेसाठी. 10,000 रुपयाचं योगदान प्रत्येक संघ मेंटॉर टीम मेंटॉरनं देखील दिलेले आहेत. त्यांचं देखील संघटनेच्या वतीनं मनापासून आभार आहे. आयोजक समिती आपलं मनापासून आभार मानतंय. फुलरला निरेवरती समोर ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह चेंडू चालला, पाठलाग केला जातोय. पायरे चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल झालाय. नागेश आले होते, असं तर नागेश फार जोराने धावतात, पण यावेळेला थोडासा जोर कमी पडलाय. चेंडू चाललाय सावकार. डांस पण फेमस है, त्याकडे त्यांचे लंबे लंबे पैर थे लेकिन पहुंच नहीं पाए. सावकार 34 34 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अजून त्या मिडल ऑफ द बॅट होत नाहीये, मधोमध येत नाहीये. डिप्स केल्या किंवा क्षेत्ररक्षक आले, फील्ड केलं, थ्रो केला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 26 पाहिलं तर या षटकामध्ये 9 धावा आल्यात. 15 11 आणि 9 थोडासा आलेख खाली येतोय. 3 षटक संपल्यात आणि 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 35-35. दोन टीम कॅप्टन 48 हिट आणि 48 स्ट्रायकर आपण टॉससाठी आहे. तोपर्यंत ऐकूया DJ राजचं एक सुमधुर संगीत.
खेळ संपलाय 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 35 असून किती धावा असायला हव्या. मागचा सामना 43 चा देखील रंगला होता पण प्रत्येक वेळेला 43 धावा डिफेंड करताना तसा मॅच रंगेल न रंगेल म्हणून तुम्ही 35 धावा केल्यात. 35 वरनं गाडी 45 55 पर्यंत पोहोचणं तेही गरज आहे कारण दुसऱ्या बाजूला आरटीओ स्टार आणि आरटीओ रेनेगेट्स ज्यांना टॉस जिंकला होता आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नागेश यांनी जर विकेट घेतला तर भोसले साहेबांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि त्याला षटकार ठोकला तर किती तेही सांगणार आहेत त्याच्या बॉलिंगवरती. पहिला चेंडू षटकार. झाले पण तिथपर्यंत कदाचित उशीर झाला. आता त्यांच्या कानापर्यंत पोहोचले की भोसले साहेबांनी बक्षीस लावलंय. नागेश जर आपण विकेट घेतला तर 1000 रुपये आणि जर 2 विकेट घेतले तर निरंजन यांच्याकडनं 3000 रुपये. आता त्याचा सेन्सेक्स वाढणार आहे कारण शेअर मार्केट आता तर खुलं झालंय. आता तो एक वरनं 3 गेला 3 वरनं 5 गेलात कारण सर्वांचा आवडता लाडका असं खेळाडू आहे त्याकरता त्याच्यासाठी बक्षीस लागलेले आहेत. नागेश भाई कमाल करिए थोड़ा सा कमाल करिए धमाल करिए इनाम आपके लिए आए हैं लेकिन ऐसे नहीं मिलेंगे. आपको काम करना होगा नेक नागेश भाई काम करना होगा नेक तब इनाम आएंगे अनेक. इनाम तभी आपके लिए अनेक आएंगे. फार प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्या चेंडूवरती विपुलने षटकार ठोकलाय. आता समोर एकमेकांशी काय चर्चा चालली का काय कारण विकेटसाठी 1000 रुपये लागलेत. विपुलची पण चर्चा चालली आहेत. नॉन सेकंडला जुनेद आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 41. चला एक फिल्डर कमी येतो आपण लगेच या मैदानावरती. आज प्रत्येक जण एन्जॉय करतो आनंद घेतोय त्याला कारणही आहे कारण आजचा दिवस जसा आरटीओ प्रीमियर लीगचं 5वं पर्व आहे ना पण प्रत्येकानं आपल्यासाठीच देखील राखून ठेवलेलं आहे. बाकीची कामं बाजूला ठेवल्यात. जसं ही डेट डिक्लेअर झाली काही गोष्टी जर पाहिल्या तर जसं मैदानाची उपलब्धता होती ते मैदान उपलब्ध झालं त्याची बुकिंग असेल सगळे यूट्यूब आहेत कॉमेंटेटर आहेत तसं बुकिंग केलं तसं प्रत्येक खेळाडूने ना आपल्या घरच्या कॅलेंडरवरती पण थोडी तारीखी गोल केले की बाबा या दिवशी कुठे जायचं नाही आहे या दिवशी काही काम घ्यायचं नाही या दिवशी फक्त एन्जॉय करायचं आहे. ही 17 तारीख आहे 17 जानेवारी एन्जॉय करण्याचा दिवस आहे. एन्जॉय मैदानावरती चाललाय. विकेटसाठी प्राईज आहे. पाहिलं सोडून दिलं. आता काही जण सांगतात बाबा थोडंसं स्टंपच्या मध्ये टाका नागेश भाई थोडंसं स्टंपच्या मध्ये टाका डरने की बात नाही आहे. 27 गाळा नंबर 27 भास्कर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी नागेशसाठी 2000 कॅल्क्युलेट करा 1000 2000 3000 गाडी 5000 वरती जाईल पण 5000 वरती जाणारा षटकार किती येतील ते माहिती नाही. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. परंतु कदाचित उलट बक्षीस लागतंय. बॅट्समनवरती लावायला पाहिजे होतं ते गोलंदाज लावलं जातंय. शेअर मार्केट वधारलंय खरं पण नागेश थोडं मनावर घेत नाही असं वाटतंय. बघूया त्याने जर मनावर घेतलं ना कारण तो डिमांडवाला माणूस आहे. एकदा का त्याने त्याच्या हातामध्ये कमांड घेतली ना मग मजा येणार आहे. सध्या त्या टीमचे मेंटॉर आहेत ना टुनटुन थोडेसे टेन्शनमध्ये आहेत. कपाळावरती आठे आलेत थोड्या त्यांच्या टेंशन उनके चेहरे पे एक साफ दिखाई दे रहा है. स्माइल तो कर रहे लेकिन अंदर से नहीं बाहर से हो रहा है स्माइल. स्माइल चेहऱ्यावरती पण थोडासा डर भी है भाई थोडासा डर है. कोलवट टप्प्यात चेंडू होता पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दोपर्यंत पाठलाग करतील. डिफ्लेक्शन झालंय इथे सर्व काही सुरळीत चालू होतं. हाताला लागलाय चेंडू निसरला षटकार त्यानंतर आलेला हा चौकार 4. आले वनात आणि आरटीओ प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलोय. प्रत्येक जण मैदानात आलाय. धावा जर बघितल्या धावफलकावरती 50 धावांची वेळ ओलांडले 52 52 धावा धावफलकावरती आहेत.
नागेश घर त्यांच्यासाठी बक्षीस लागलेले आहे. विपुल यांच्याकडण्यासाठी देखील बक्षीस आहेत. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी शशिकांत 6,000 रुपये. शशि भाई है तो तुमको खुशी भी देनी है. अरे खुशी कब आएगी जब 3 सिक्सर आएंगे. अजून एक फटका केला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अजून एक षटकार, मोठा षटक आहे. अगदी बोनस ओव्हर यावी अशी बोनस ओव्हर षटकार. मध्ये एक वाईड आला होता. 6646. काही गाड्यांचे नंबर असतात ना, त्याचा पैसे आपल्याला भरावे लागतात. काही 1000 पासून ते लाखापर्यंत असतात. 6646 मागचे 4 डिजिट आले आहेत. 3 6 साठी शशी यांच्याकडनं प्राइज आहे. 3 6 साठी प्राइज आहे. पण काय कहाणी चालले बॉन्डलाईनच्या जस्ट मध्ये हा चेंडू लँड झालाय. चौकार. पस्तीस रन दिल्या होत्या आणि मागच्या 5 चेंडूवरती 27 धावा आल्यात. या षटकामध्ये 3 सिक्सर 2 चौकार. आक्रमक फलंदाजी विपुलच्या बॅटमधनं. सुरुवातीला थोडासा लीड रोल मध्ये नव्हता, पण आता लीड मध्ये आलाय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला डीप मिडविकेटनं शतक शेकवेकांना चेंडूवरती आला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 64. 64 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हर 64. आणि त्यांच्याकडनं एक प्राइज आले जे 48 स्ट्रायकरचे मेंटॉर आहेत. जर नागेश यांनी जर विकेट घेतला तर त्यांच्यासाठी एक कोंबडा. पण नुसता कोंबडा असून फायदा नाही, त्याच्या जोडल्या पण वस्तू पाहिजे ना, ती आहे. दोन्ही गोष्टी आहेत. नुसता कोंबडा असून फायदा नाहीये, ती गोष्टी आहेत. थोडासा बिलकुल समझने वाले को इशारा काफी है. प्रथमेश शेवटचं षटक हाताळतील. धावा धावफलकावरती 64. 64 शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश. टॉस साठी 2 टीम 48 हिट आणि 48 स्ट्रायकर. टॉस करून घ्या. संदेश आपण तिथे असाल तर टॉस करून घ्या. 48 हिट आणि 48 स्ट्रायकर. ओ नो नो नो. पहिला चेंडू पंचही सांगतात. आणि काही इथे चर्चा आमच्या डगआउटमध्ये पण आहेत ना, म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की प्रथमेश बॉलिंगवरती आहेत आणि जेवढी त्यांची हाईट आहे तेवढ्या हाईटवरनं चेंडू हाताळलाय. अगदी त्यांच्या उंचीच्या मानाने ते चेंडू हाताळला. आता तो दबाव जाणवतोय. प्रेशर. गोल गोल हात फिरलाय. दे घुमा के फ्री हिट. वाईट बॉल. पहिला नो, दुसरा वाईट. बाबा अशी जर परिस्थिती राहिली वाईट तर परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. टीमची हालत खराब व्हायला वेळ लागणार नाहीये. सपोर्ट भरपूर आहे, असं नाही खालनं भरपूर काही काय त्यांचे पाठीराखे आहेत, ते आवाज देतात कुठे गोलंदाजी करायची आहेत परफेक्ट. आता ते या साईडनं त्या साईडला गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म डाऊन द विकेट, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऍड्रेस परफेक्ट पाहिजे. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू त्याला केलाय थोडंसं रिक्स फॉर फ्लिक आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर एक सीमारेषा पार.
22 बघा या 3 षटकांचा खेळ पहिला होता 35 होत्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35 आणि मागच्या 7 चेंडूवरती 37 आल्यात. 37 मागच्या 7 चेंडूवरती जर पाहिलं तर 37 रन आल्यात, 37 धावा आल्यात. पहिले 3 षटकामध्ये सुंदर गोलंदाजी खास करून तिसरं षटक तौसिफचं फक्त 9 धावांचं आलं होतं. त्यानंतर 29 धावांचं षटक नागेश यांचं. या षटकामध्ये एक चेंडू हाताळला ज्याच्यावरती षटकार आलाय. बाकी वाईट देखील आल्यात. समोर डाऊन द ग्राउंड खेळत नानासाठी भरपूर बॉल फॉलोवर आहेत. नाना तिथे आहेत आणि नानांच्या टी शर्टचा नंबर 13 काय माहिती का? सब लोक 7 आहे. 13 7 आहे भाई नाना, 13 7 आहे. पण डायूस आहे. कमांड तिथे डिमांड आले का थोडीशी एक डायूस तुमची दाखवा. आणि जितक्या वेळ नानांच्या जवळ जाईल त्यावेळेला अपेक्षा असेल डायू. हो निरंजन यांच्याकडनं आता प्रथमेश यांच्यासाठी देखील प्राइज लागले. 2 विकेटसाठी 2000 रुपये. काय सेन्सेक्स वाढलाय, धावफलक देखील वाढलाय तितकाच. 75 75 पहिल्या विकेट गेल्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड झाले, बनली जाते. असं तर कधी प्रथमेश भाऊ दुसऱ्यांना चुकीचा ऍड्रेस देत नाहीत, पण सध्या त्यांना स्टम्पचा ऍड्रेस सापडत नाही. बऱ्याच वेळेला ते परफेक्ट ऍड्रेस देतात. म्हणजे ज्या वेळेला नंबर प्लेट लावायची होती ना सर, प्रत्येकाला बरोबर ते ऍड्रेस सेंड करायचे, गुगल मॅप पण पाठवायचे. पण आता काय झालंय, थोडंसं ऍड्रेस कदाचित शोधतात ते. आता ऍड्रेस परफेक्ट आलाय. डीपवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी आता विपुल पोचलेत 40 वरती. 40 वरती बॅटिंग करतात विपुल. संघाची धावसंख्या 78. 78. अर्धशतक साजरं होतंय का तेही उत्सुकता लागलेली आहे. 2 चेंडू आहेत, शेवटचे 2 बॉल. 2 विकेटसाठी देखील पारितोषिक लावले. आता तिथून निरंजन यांचा देखील मेसेज आला की बाबा शेवटचा बॉल राहिला, याच्यावरती तरी विकेट येऊ द्या. 1 विकेट 1000 रुपये. झाकली मूठ 1.25 लाखाची होती, आता येणारी विकेट 1000ची आहे. 1000ची विकेट असणार आहे. पण त्या शेवटच्या चेंडूवरती विकेट नाही आलाय, सिक्सर आलाय. सिक्सर शेवटच्या चेंडूवरती या सिक्सर. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है आरटीओ प्रीमियर लीग 2026। आप देख रहे हैं 5वां संस्करण दोपहर का सत्र। बल्लेबाज कैलाश किनी और तौसीफ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर। राहुल यादव 48 हिट 48 स्ट्राइकर। संदीप जी प्लीज, संदीप जी प्लीज, संदीप जी प्लीज आइए। कौन है? तौसीफ है ना? तौसीफ शेख बहुत अच्छी गेंद थी और बल्लेबाज आउट। पहली सफलता तौसीफ बैक टू द पेबलन। सफलता मिली है खास करके राहुल के लिए। राहुल राहुल म्हणजे विजयाची चाहूल। तौसीफ आउट। स्ट्राइकर कॅप्टन 48 स्ट्राइकर कॅप्टन टॉस साठी यायचे। 48 हिट कॅप्टन टॉस साठी सज्ज व्हा। 48 स्ट्राइकर कॅप्टन टॉस साठी यायचे। स्टनिंग स्टार्ट, पहली गेंद पर सफलता मिली है और राहुल के लिए अच्छा स्टार्ट। तो सिर्फ थोड़ा निराश है, हताश है। नंबर 3 पर जो बल्लेबाज आ रहे हैं ना, इतना समय क्यों ले रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। टेनिस क्रिकेट में आप जब बल्लेबाजी करने के लिए आते हैं ना तो पैर तो नहीं बांधते, सीधा बल्ला लेके मैदान के अंदर आना है। प्रीतेजी संके साहेबांना विनंती, आपल्या शुभस्थेवर टॉस केला जाईल। आदरणीय प्रीतेजी संके साहेब 48 हिट 48 स्ट्राइकर। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए साहिल, इनका पेट नेम है मिस्टर बाबू। और राहुल के लिए सफलता मिली है तो इनका कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है। बहुत ही शानदार स्टार्ट। ऑफसेट पर खेलना चाह रहे थे बैटर। ऑफसेट पर एक थर्ड मैन पॉइंट कवर मिड ऑफ। काफी ऑफ टर्म के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। पहली गेंद सदी हुई थी, बिल्कुल बढ़िया लाइन। बल्लेबाज ज्यादा कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। बेशकीमती विकेट मिला था। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। राहुल अपने बोरिंग मार पर तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हैं गेंद, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बाबू बन गए बेकाबू। गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए दमदार स्ट्रोक। लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है। अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो गेंदबाजों को टारगेट आपको करना पड़ेगा। मैंडेटरी पावर प्ले बहुत क्रूशियल रहेगा आपके लिए। आरटीओ प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। मुकाबला भी बहुत बड़ा है। फिलहाल स्कोर की बात करें तो रन संख्या 5 रन। अच्छा स्ट्रोक था ये। पहले ओवर का खेल जारी है। जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है, 86 रनों का। अगला मैच जिसका टॉस किया जाएगा। 40 स्ट्राइकर कदम का इस्तेमाल किया। मिड ऑफ पर खिलाड़ी है। 40 स्ट्राइकर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, ये आपके लिए आखिरी कॉल है। 48 हिट के कप्तान पहुंच चुके हैं और ये टॉस जो है ना 48 हिट ने जीता। फैसला क्या है? 48 टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। क्रुशियल मुकाबला बीच मैदान पर। इस ओवर की अगली गेंद राहुल। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। मिड ऑफ पर खिलाड़ी डायरेक्ट हिट करने की कोशिश। एफर्ट अच्छा था और बढ़िया खेल मैदान के अंदर। बहुत ही इंपॉर्टेंट खेल है बीच मैदान पर आप देख रहे हैं। और हळूहळू चाला, सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या। सिंगल आपण घेतले, एकेरी दुहेरी धावा करण्याचा प्रयत्न मैदानावरती। और सेट पर गेंद को खेलना चाहता है। टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर गेंद अंदर की तरफ आई और बल्लेबाज फीट पे विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर 7 रन। टारगेट बहुत बड़ा, 86 रनों का। बहुत ही बढ़िया गेंदबाजी राहुल द्वारा। इस ओवर में एक चौका जरूर आया लेकिन उसके बाद में बेहतरीन कमबॅक। टप्पा कापी ऑफ टाइम के बाहर। नियम तोडायचे नाहीत, नियम तोडले तर त्या ठिकाणी निश्चितच आपण बघू शकता नुकसान होऊ शकतं। नियम पाळा, अपघात टाळा। रस्ता सुरक्षा अभियान 2026। स्कोर 8। ऑफ के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ कमर के ऊपर से खेल दिया। पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद को रोकने का प्रयास बिल्कुल हो जाएगा।
और 2 रन मुकम्मल किए। दोनों बल्लेबाजों ने तीसरे के लिए आना चाह रहे हैं और ये तीसरा रन भी मुकम्मल किया है। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई दोनों बैटर ने। शाहिद और बल्लेबाज कैलाश 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 11 रन। खूबसूरत ग्राउंड है ये। आरटीओ प्रीमियर लीग 2025-26 की अगर बात हो, माची अपने बॉलिंग मान पर तैयार है। राइट ओवर द विकेट। टप्पा खाते उछालता बैकफुट चले गए। गेंद को ऑन साइड पर खेल दिया। पुल किया था स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, बट बैटर ने सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। बल्लेबाज शाहिद और कैलाश दोनों के ऊपर दारोमदार। साहिल और कैलाश दोनों के ऊपर अब दारोमदार रहेगा। पहला विकेट आपने जल्दी खोया, तो उससे पहले गेंद पर शिकार बने थे। राहुल की गेंदबाजी आप देख रहे। पहले ओवर में राहुल ने गेंदबाजी की, दूसरे ओवर में माची को बुलाया गया। मिडान पर खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद को खेला गया, लेकिन काउ कॉर्नर पर खिलाड़ी है। मिडान पर जो खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद को खेला गया था, लॉन्ग ऑन बॉडी की तरफ गेंद को खेला गया था। काउ कॉर्नर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 13 रन। कैलाश स्ट्राइक रेट पर है। माची की अगली गेंद बहुत अच्छी लाइन, टप्पा खाते गेंद नीचे रही है। ऑन साइड पर पुल करना चाहते थे बैटर। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये माची है। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर कुल मिलाकर 13 रन। जीतने के लिए लक्ष्य है 86 रनों का। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर फिलहाल 5 खिलाड़ी है। टप्पा खाते उछाल था, थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके खेलना चाह रहे थे। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा। आकाश अंपायरिंग कर रहे। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 14 पर। और एक अच्छी गेंद, टप्पा ऑफ स्टंप के बाहर, लेग स्टंप के बाहर जाके रूम बना के इनसाइड आउट गेंद को खेलना चाह रहे थे बैटर। जगह बनती नहीं, बनानी पड़ती है। और सही सोच, सही इंटेंट, सही तकनीक की जरूरत इस वक्त फिलहाल बल्लेबाज के लिए। ना स्कोर 14 पर 1। ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया। बॉडी लाइन पर खिलाड़ी, गेंद के नीचे यह कैच होना चाहिए। जुनेद वहां मौजूद थे बॉडी लाइन पर। काउ कॉर्नर से मिड विकेट क्षेत्र की तरफ आए। वैसे 2 हाथों से कैच लपक लिया। लपक लेते तो बहुत बड़ी उपलब्धि हो सकती थी। एक हाथ से कैच लपकना चाह रहे थे, तो गेंदबाज थोड़ा निराश। स्कोर फिलहाल 14 रन। 2 ओवर की जो कहानी है, बढ़िया गेंदबाजी माची और राहुल द्वारा। लक्ष्य बहुत बड़ा है। स्कोर की बात करें तो रन संख्या 17 रन। जीतने के लिए 86 चाहिए, तो ये दूसरा ओवर जो है अच्छा साबित हो रहा है, कारगर साबित हो रहा है। बल्लेबाजों के लिए थोड़ा बेहतर बल्लेबाजी करनी होगी। साहिल और कैलाश को अपना क्लास दिखाने का समय आ गया। गेयर चेंज करना भी बहुत जरूरी है। टारगेट बहुत बड़ा है। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, एक खिलाड़ी बॉडी पर लॉन्गा पर, 3 खिलाड़ी दायरे के अंदर है। सेटमेंट पॉइंट कवर। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। बल्लेबाज का टॉस अगर देखें तो लेग स्टंप के बाहर खड़े हैं। हल्का सा अपील विकेट कीपर और बॉलर ने किया, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। लेग बाय का इशारा। ओवर की समाप्ति। 12 गेंदों में स्कोर कुल मिलाकर अगर देखें तो 19 रन, 19 ऑन द बोर्ड, 19 स्कोर बोर्ड पर है। दोपहर का खाना चल रहा है। मेहमानों का आना और डीजे का गाना और दोपहर का खाना। मेहमान आते हैं तो बिल्कुल माहौल बनता है। गाना सुनते तो एक बार फिर मजा आता है। खाना खाने के बाद भी देखे किस तरह से ये खिलाड़ी, जिनके चेहरे पर मुस्कुराहट है। दोपहर का खाना सही वक्त पर तैयार है। बल्लेबाज रनों की तलाश में है, लेकिन रन नहीं बन रहे हैं। सड़क सुरक्षा अभियान 2026।
दर्शकों का मनोरंजन हो रहा है और निरंजन साहब इनाम पे इनाम लगाते जा रहे हैं। आसिफ भाई, अगर डाई लगा के कैच लपकते हैं तो निरंजन की तरफ से 2000 का इनाम है। 100 का कोई नहीं लगा रहा है, 500 का कोई नहीं लगा रहा है, 1000 का कोई लगा रहा है, 2000, 5000, 10,000, नाहीतर अगदी वेळ आली तर मग कोंबडा। सस्ती चीजों का हम शौक नहीं रखते। निरंजन है तो मनोरंजन भरपूर होने वाला है। स्कोर 19, 86 रनों का लक्ष्य है इस वक्त। इंपॉर्टेंट मुकाबला, बल्लेबाज साहिल और कैलाश डटकर बल्लेबाजों कर रहे हैं, इसमें कोई संदेह नहीं है। लेग स्टंप की तरफ गेंद, अच्छा स्ट्रोक है, टो को गेंद लगी है, जल्दी खेले। और ये फुटबॉल खेल रहे हैं, क्रिकेट में फुटबॉल। 2 रनों का इजाफा, 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या कुल मिलाकर 21-21। सुनील स्क्वायर लेग पर मौजूद है, एक मिड विकेट पर खिलाड़ी, और मेरे हिसाब से सुनील ने वो फुटबॉल खेला था, क्रिकेट में फुटबॉल। नाउ स्कोर 21 पर 1। मिस्टर स्टार व्हाइट बॉल, बीच बीच में मिस्टर स्टार है, लेकिन बल्लेबाज जो है ना वो बड़े स्ट्रोक खेलना चाहिए, बड़े स्ट्रोक की मांग हो रही है इस वक्त। दबाव आपके ऊपर है, मोमेंटम गेंदबाजों के पास। आज के दिन का इंपॉर्टेंट मुकाबला, और टेस्ट स्टार टारगेट की बात करें तो 86 रनों का लक्ष्य रखा गया। हल्का सा अपील लॉन्ग ऑफ के खिलाड़ी कर रहे, विकेट कीपर बॉलर ज्यादा अपील नहीं करे, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने क्या देखा कुछ समझ में नहीं आया। वैसे विकेट कीपर और बॉलर की वो जोरदार अपील होनी चाहिए थी, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जोरदार अपील कर रहे। इस ओवर की अगली गेंद, जुनेद बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा। अब तालियां बजाइए, अपील भी कीजिए, अंपायर ने उंगली खड़ी कर दी है, चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान। आप खराब काम करते तो उंगली खड़ी हो जाती, ये उंगली खड़ी होती भी। जुनेद ने बहुत ही बढ़िया, बहुत ही बेहतरीन। क्या आप नाना आ गए? नाना नहीं आए, 10,000 का इनाम है नाना। आ गए नागा, नागा आ गए। अब इनामों की बरसात, नागेश घरत। डीजे वाले बाबू खाना खाने के लिए चले गए, नागा आए हैं, नागेश घरत। अब इनाम आएंगे, आएंगे आएंगे, करण अर्जुन आएंगे, रन बना के जाएंगे। नागा आया तो नागा आया, नागेश आया, नागेश घरत आए तो रन बनने वाले हैं। नागेश भाई रन बनाओ, मेला लूटो, बहुत सारे इनाम भी लेके जाओ। स्कोर अगर देखें तो 22 रन पर है, 86 का टारगेट है। तीसरा ओवर जुनेद का कारगर साबित होता, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे नागेश घरत। केवल बल्ला घूम रहा है, गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता भी बनाना है आपको। रन बनाने भाई, 86 का टारगेट है। ना गया, इस बॉल के बाद एक इनाम आ रहा है। हवा में गेंद है, इनाम इनाम ही रहेगा। आउट। नागेश घरत आए, नागेश घरत परत, नागेश घरत गेलेत परत। राहुल भोईर मैदानावरती। नागेशकडनं फार अपेक्षा होत्या गोलंदाजीमध्ये, आज मनोरंजन होते भरपूर, त्यामुळे निरंजन साहेबांनी 5,000 रुपयाचं बक्षीस पण लावलं होतं, पण बिचारा नागेश, बिचारा नागेश, तो आता डोकं पण वरती करत नाहीये। बॉलिंग करताना अपयश। आणि आता सामन्याचं जर चित्र बघितलं तर या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आरटीओ स्टार संघानं। अजून काही बक्षीस येतात। भूषण कळबटे 3 षटकार जर या ठिकाणी ठोकले तर निरंजन रघुनाथ कळपटे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे, 10,000। रघुनाथ कळबटे यांच्याकडे पारितोषिक आहे। पण आता सध्या कुठल्या क्षेत्ररक्षकाला जास्त काम नाहीये।
लेग ब्रेक चेंडू उबळणारा परंतु बॅट्समनला फारसा न कळणारा चेंडू आहे. या मॅचमध्ये जर विचार केला तर अप्रतिम कामगिरी गोलंदाजी झाली आहे. त्याचबरोबर बॅटिंग देखील अफलातून 86 धावांचा पाठलाग. आकुटाचा चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. आता फलंदाजाला लागले धावांची भूक. त्यानं फटका खेळला चाबूक. बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. कैलास मैदानावरती आहे. त्याचबरोबर मैदानावरती आहे भूषण. 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लेग ब्रेक चेंडू ना बॅट्समनला कळला ना यष्टीरक्षकाला चेंडू गेला थनपेनला. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 30 वरती. 86चा पाठलाग. 31 धावा बालकावरती. लेग ब्रेक चेंडू मधल्या यष्टीवरून चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर येतोय. धावसंख्या 31 वरती थांबले. मोठा पल्ला काढायचा. 86 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण. फटका चांगला है परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. अरे भाई यहाँ कैच ले रही है. हॉलीबॉल खेल रहे. हॉलीबॉल खेल रहे मानो हॉलीबॉल खेल रही है. राहुल भाई वहां मौजूद है. कैच छोड़ा है आपने. कैच छूटा और ये चेरन. 37 ऑन द बोर्ड. किरण कंटे गेंदबाजी कर रहे हैं. बहुत महत्वपूर्ण ओवर है. लेग ब्रेक गेंद बहुत अच्छी गेंद थी. ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज बीट हुए. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. ये फिरकी के जादूगर है किरण कंटे. बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है. और स्कोर की बात करते रन संख्या 37. पुढचा सामना स्ट्रायकर आणि हिट 48 हिट आणि 48 स्ट्रायकर. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच मैदानावरती यायचे. 48 हिट आपण टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लगेच सामना सुरू करायचा आहे. आणि 48 स्ट्रायकर बॅट्समन तुम्ही आता डगआउटमध्ये येऊन बॅट्समन तयार ठेवा. वेळ आपल्याकडे नाहीये. विपुल त्यांच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे विपुलकडे. आता स्टीमचं खातं मी या ठिकाणी चेक केलं तर बँक बॅलन्स भरपूर आहे तुमच्याकडे. मैदानावरती धावांचा पाऊस पडतच नाहीये बॅटिंग करत असताना. पण विपुलच्या जागी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील ज्यानं फुटबॉल खेळलं होतं. याच मैदानावरती फुटबॉल खेळणारा सुनील गोलंदाजी मार्कवरती आहे. सुनील जी आपका स्वागत है. चेहरे पर हल्के से मुस्कुराहट. स्कोर 37. हवा में गेंद के नीचे खिलाड़ी. ये कैच होना चाहिए. ओ छोड़ दिया कैच. सुनील भाई आपका दिन अच्छा नहीं लग रहा है आज. आपलेच दात आपलेच ओठ. काय करणार कोणाला आता दोष देणार. कॅच स्वतःच सोडाय त्यांनी. जर हाच कॅच दुसऱ्या कोणत्या खेळाडून जर सोडला असता ना तर मग बघण्यासारखं चित्र असतं. पण सुनील भाई आपने कॅच छोड़ा है. किसी को आप कुछ भी नहीं बोल सकते. स्कोर 39. शॉट पिच के सर पर खेल दिया खिलाड़ी है. गोता लगाया लेकिन कुछ फायदा नहीं. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. भूषण कळमाटे तुमचा खेळ बघून आम्हाला भीती वाटे. काय बॅटिंग करताय मैदानावरती. पण त्याला उशिरा पाठवलं. जरा लवकर पाठवण्याची गरज होती. भूषण कळमाटे आणि त्याचबरोबर नाना हे दोन खेळाडू आहेत जे बाहुबली खेळाडू आहेत. त्यांना संधी लवकर मिळायला पाहिजे होती पण तसं घडलं. बॉलची आवश्यकता. जुना बॉल नाही आहे त्यामुळे नवा बॉल येईल का. मॅच बॉल येतोय का परत. मैच बॉल परत आलाय का. आलाय परत. स्कोर इसी के साथ 45. भूषण कलमाटे बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे. सुनील तैयार है. निर्णायक ओवर. अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी. 4 गेंदे शेष. फुल टॉस. भूषण ये भूषण नहीं ये आभूषण है. मला फक्त एकच प्रश्न पडलाय मग यांना लवकर का पाठवलं नाही. कॅप्टनचा रोल अतिशय महत्वाचा होता. जिंकायचं म्हटलं तर योग्य ते वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एके सुद्धा वाया जातात. आता भूषणने काय बॅटिंग केलंय. 86 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 षटकार आणि 1 खणखणीत चौकार त्यांच्या बॅटमधनं. धावफलकावरती एकूण डाबा आहेत
49. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आई चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण अतिशय खराब. चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळतील 4. चौकार. मला वाटतं पुढच्या वेळेला त्यांना प्रमोशन मिळणार आहे. भूषण कळबाटे प्रमोशन देण्याची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीने त्यांनी ऑफसाईडला बॅटिंग केले, ऑनसाईडला बॅटिंग केले, मेरिट प्रमाणे गुणवत्तेप्रमाणे चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग केले. भूषण कळबाटे पुढच्या सामन्यात तुम्हाला प्रमोशन असणार. खूप चांगला चेंडू होता. कोलबल टप्प्याचा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या आरटीएस स्टार. आप लोगों को मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंग स्टार. डॉट बॉल. आखिरी गेंद है. देखिए खाना पक रहा है, खाने की सुगंध यहाँ तक आ रही है, लेकिन जीत की सुगंध जो है ना इस वक्त आरटीएस स्टार को आ रही है. जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी सुनील और हल्का सा अपील, लेकिन यहाँ पर के ऊपर कोई प्रभाव नहीं. ये मुकाबला आरटीएस स्टार ने शानदार तरीके से जीता है. कांग्रेचुलेशन, वेल डन. और मैच में मैन ऑफ द मैच विपुल. 41 रन उनके खाते में. शानदार बल्लेबाजी. 3 छक्के और 3 चौके इनके बल्ले से आए. विपुल आइए मैन ऑफ द मैच क्या बना गाना. और उसके साथ एक बार फिर आप सुनिए. मेहमानों का आना, डीजे का खाना और दोपहर का खाना आपका इंतजार कर रहा है.